प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. फायनली आता प्रियाचे 100 अपराध भरलेले आहेत. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस फायनली उजाडलेला आहे आणि प्रियाचा खरा चेहरा आता अर्जुन सालीने सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. एक नाही तर एका मागोमाग एक एक करत प्रियाचे सगळे गुन्हे आता अर्जुन सालीने सगळ्यांच्या समोर आणलेत. आणि या सगळ्यामध्ये प्रियाला उद्ध्वस्त करण्यासाठी सदा आणि मैनाने आता प्रियाच्या विरोधात अर्जुन सालीला साथ दिलेली आहे. आणि सदा मैदानी आता सगळ्यांच्या समोर स्वतः येऊन सगळ्यांसमोर प्रिया म्हणजेच बबली ही आपली मुलगी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आता इथे अर्जुन सायली आणि सदा मैनाने जो काही प्लॅन केलेला आहे तो 100% आता सक्सेसफुल झालेला आहे. आणि फायनली प्रियाचा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. इकडे अर्जुन सायलीने आता एक युक्ती युजवून प्रियाचं DNA सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे. आणि आता इकडे अर्जुन सायलीने प्रिया आणि मैनावती आणि सोबतच प्रिया आणि प्रतिमा अशा 2 DNA टेस्ट करायचं ठरवलेलं आहे. तर इकडे ज्यावेळेला आता मैनावतीला अर्जुन सायलीने पटवून दिलेलं आहे की प्रियाचं तुमच्यावरती अजिबातच प्रेम नाही आहे आणि ती एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा उद्ध्वस्त करून टाकू शकते. आणि ज्यावेळेला आता सदा आणि मैनाला कळतं की प्रिया ही आपली मुलगी असली तरी तिला आपल्या जीवाची अजिबातच काळजी नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या दोघांनी आता अर्जुन सायलीला सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे. आणि या संधीचा फायदा घेत आता अर्जुन सायलीने प्रियाच्या विरोधात असा काही ट्रॅप बनवला आहे, असा काही प्लॅन बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये आता प्रिया पूर्णपणे एक्सपोज झाली आहे. प्रियाचे सगळेच्या सगळे गुन्हे आता अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर आणवण्याचा हा जबरदस्त प्लॅन केलेला आहे. आणि त्यासाठी आता अर्जुन सायलीने सदा आणि मैनाला दोघांना सुद्धा घरी बोलावलं आहे. इकडे ज्यावेळेला सदा आणि मैना दोघं सुद्धा घरी येतात आणि त्याच वेळेला प्रिया मात्र पूर्णपणे हादरली आहे. कारण सदा मैना हे काही दिवस झाले गायब होते आणि आता अचानक आले कुठे आणि हे घरात का आले असतील हा प्रश्न येताच प्रिया आता त्या दोघांना सुद्धा घरातून बाहेर काढत असते. आणि त्याच वेळेला मात्र आता इथे मैनावती प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावून देते आणि म्हणते की कसली पोरगी आहेस तू, इतके दिवस झाले मी तुला फोन करते, तुझा बाप तिथे मरत होता, तुझ्याकडे पैसे मागितले तर तू आम्हाला टाळाटाळ करत होतीस आणि स्वतःच्याच आई बापाच्या जीवावर उठलीस तू, असं म्हणत आता प्रिया म्हणते की मी असं काही केलेलं नाही आहे. प्रिया आता त्यांना खूप एक्सप्लेन करत असते. पण इकडे अर्जुन सायलीने आणखीन वेगळाच प्लॅन तयार केलेला आहे. सदा मैना ज्या वेळेला घरी येतात तेव्हा आता सगळेजण खाली येतात, अर्जुन अश्विन सगळेजण खाली येतात. आणि त्याच वेळेला आता हा झालेला सगळा प्रकार पाहून अश्विन म्हणत असतो की हे सगळं काय चालू आहे हे सगळं तन्वी. त्यावेळेला आता मैनावती म्हणते की मी सांगते तुम्हाला हे सगळं काय चालू आहे. ही एक मुलगी एक नंबरची खोटारडी आहे. ह्या मुलीला आम्ही जन्म तर दिला पण ही मुलगी जन्मदात्यांच्याच जीवावर उठलेली आहे. आता असं म्हणत जेव्हा मैनावती प्रियाच्या कानाखाली मारते आणि तिला धक्का मारून खालीच पाडते. त्याच वेळेला आता खाली पडलेली प्रियाला सायली हात देते आणि म्हणते की प्रिया उठ. सायली प्रियाचा हात धरते आणि तिला खसकावूनच वरती उभी करते आणि म्हणते की प्रिया आता तुझे 100 अपराध पूर्ण झालेले आहेत आणि आता तुला यातून कोणीही वाचवू शकणार नाही आहे. प्रिया म्हणत असते की सायली हा सगळा काय प्रकार आहे, काय चालू आहे हे सगळं. तेव्हा सायली म्हणत असते की आता तुला कळेलच की हा सगळा नक्की काय प्रकार आहे. आतापर्यंत तू जेवढी पापं केलीस ना त्या पापांचा धडा आज वाचला जाणार आहे. प्रिया म्हणते सायली हे सगळं काय आहे, तुला कळते का तुम्ही काय करताय ते आणि ह्या लोकांना इथे का आणलंय तुम्ही. आता इथे ज्या वेळेला प्रिया जेव्हा असं सगळं म्हणत असते इकडे सगळेच हॉलमध्ये जमा झालेले असतात. आणि त्याच वेळेला सायली म्हणते की प्रिया तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे, तुझं सत्य आम्हा सगळ्यांना माहीत झालेलं आहे. आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायली प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतात. प्रिया खोटी तन्वी असल्याचं आता अर्जुन आणि सायली सगळ्यांसमोर सांगून देतात. ते सायली सांगत असते की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, ही खरी तन्वी नाही आहे तर ही खोटी तन्वी आहे असं सांगत सायली आता जेव्हा प्रियावर आरोप करते हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. पूर्ण आजी प्रताप सगळेजण पूर्णपणे शॉकमध्ये गेलेत. अश्विन म्हणतो की सायली वहिनी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. त्यावर आता इथे सायली म्हणते की हो मी जे बोलते ना ते अगदी विचार करूनच बोलतेय. ही प्रिया तन्वी नाहीच आहे, ही सदा आणि मैनाची 5 नंबरची मुलगी म्हणजेच बबली लोखंडे आहे. आणि आता हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सायली म्हणते की सायलीला आता प्रिया म्हणत असते की तुला कळतंय का सायली तू काय बोलतेस ते, मी तन्वी आहे. तन्वी रागातच आता सायलीच्या अंगावर जाते आणि म्हणते की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, खोटं बोलतीये. मी तन्वीच आहे, रविराज किल्लेदारांची मुलगी आहे. ही तुम्हाला सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. काय नाही या सायलीला माझं सुख बघवत नाही ना म्हणून हे सगळं चालू आहे. आणि ज्यावेळेला प्रिया त्या सायलीच्या अंगावर धावत जाते त्यावेळेला मात्र आता सायलीमध्ये आणि प्रियामध्ये प्रचंड भांडण होतं. त्या दोघांमध्ये झटापटी होत असते. प्रिया आणि सायलीमधलं हे भांडण बघून आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला. हे सगळं काय चालू आहे. प्रिया म्हणत असते की सायली का माझ्या आयुष्यावर माझ्या सुखावर उठलेस तू, का हे सगळं करतेस.
तर सायली म्हणत असते की प्रिया, तुझे 100 अपराध कधीच पूर्ण झालेत. आता तू ह्यातनं वाचू शकत नाही, कारण तुझ्या विरोधात माझ्याकडे तसे पुरावेसुद्धा आहेत. आणि आता इथे अर्जुन मध्ये येतो आणि त्या दोघींचं सुद्धा भांडण थांबवतो आणि म्हणतो की प्रिया बस बस कर आता. तेवढ्यात आता सदा आणि मैना दोघंसुद्धा पुढे येतात. मैनावती प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली लावते आणि म्हणते की हो, सायली म्हणते ना तेच खरं आहे. ही आमचीच मुलगी आहे, 5 नंबरची बबली सदाशिव लोखंडे. आमचीच मुलगी आहे, पण इतके दिवस आम्ही ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली, कारण ही आम्हाला इतके दिवस झाले त्याच गोष्टीचे पैसे देत होते. आणि त्यानंतर सदा आणि मैनाने झालेला सगळा प्रकार, प्रिया कशी त्यांना पैसे पुरवत होती हे सत्य लपवण्यासाठी, हे सगळं काही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आता मैनावती प्रियाच्या एक कानाखाली लावून देते. प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. आणि त्याच वेळेला सायली पुन्हा तिच्याजवळ येते आणि प्रियाच्या आणखीन एक सणसणीत कानाखाली लावून देते. प्रिया म्हणत असते की काही खोटं नाही आहे, हे सदा मैना जे बोलत आहेत ना तेच खरं आहे. ही सदाशिव आणि मैनावतीची मुलगी आहे. इतके दिवस आपल्या सगळ्यांनाच फसवत आली आहे. आणि त्याच वेळेला आता अर्जुन त्याच्याकडे असलेली जी फाईल आहे, ज्याच्यामध्ये त्याने प्रियाचे आणि मैनाचे सोबतच प्रतिमा आणि प्रियाचे सुद्धा DNA टेस्ट करून घेतलेले आहेत. आणि त्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स आता त्याने सगळ्यांना दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रियाची आणि मैनावतीची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. आता हे सगळं बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सगळ्यांना धक्का बसला तर आहे. आणि बाकीचे जे रिपोर्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये प्रियाचा ब्लड ग्रुप, हे सगळं सगळं काही आता अर्जुन येते सगळ्यांना दाखवलेलं आहे. आणि आता हे सगळं ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली आहे. सायली प्रियाचा हात धरते आणि तिला फरफटवतच घराच्या बाहेर येऊन धक्का मारते आणि तिला घरातून बाहेर काढते आणि म्हणते की ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही आहे, ही खरं तर तन्वी नाहीच आहे, आपल्या सगळ्यांना फसवत आली आहे. आणि त्याच वेळेला आता इथे सगळेजण सायलीच्या बाजूने उभे असतात आणि प्रियाची हात धरून घराच्या बाहेर हकलपट्टी करतात. पण प्रिया आता इथे खूपच खूपच मिळवणी करत असते. त्या सगळ्याचा मात्र अश्विनला मोठा आणि जबरदस्त धक्का बसलाय. अश्विन म्हणतो की काय आहे हे सगळं? नाही नाही, तन्वी असं करू शकत नाही. तुमचा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. तन्वी असं करू शकत नाही आणि हीच खरी तन्वी आहे. तिने तिने दाखवलं होतं ना त्यावेळेला ज्या DNA टेस्ट केल्या होत्या, त्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह होते. रविराज काकाचे आणि तन्वीचे DNA पॉझिटिव्ह आले होते. आणि तिच्या पायावरचं तुळशीपत्र ते सुद्धा खरंच आहे की. ते बघूनच तर रविराज काकाने तन्वीला घेतलं होतं ना. तुमच्या सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. दादा आणि वहिनी, तुम्ही हे सगळं जाणून बुजून करताय. मला माहिती आहे की तन्वी तुमच्या डोळ्यामध्ये खूपते. आता आईने तन्वीला ज्या काही चाव्या दिल्या त्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना बघवल्या नाही आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं प्लॅनिंग करून आणलंय ना. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय, तन्वी असं कधीच वागू शकत नाही. आता इथे अश्विन मात्र प्रियाचीच बाजू घेत असतो. त्याला अजूनही असं वाटत असतं की अर्जुन आणि सायली खोटं बोलतायत. आता इथे अर्जुन म्हणत असतो की अरे अश्विन, आम्ही जे सांगतोय तेच खरं आहे. प्रियाने त्यावेळेला जे DNA रिपोर्ट्स दाखवले ते DNA रिपोर्ट्स खोटे होते. आता मात्र अश्विन म्हणतो की नाही, तन्वी खोटं बोलू शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय. कशावरून तुम्ही आता जे DNA रिपोर्ट्स आणले ते खोटे नाही आहेत? हे DNA रिपोर्ट्स, हे रिपोर्ट सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. माझा तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे. तन्वी माझ्याशी खोटं बोलूच शकत नाही. आता इथे अश्विनने पुन्हा एकदा अर्जुन सायलीवरतीच अविश्वास दाखवलेला आहे. आता ज्यावेळेला इथे बाकीचे सगळेजण ते DNA रिपोर्ट्स पाहतात आणि ते DNA रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आलेले पाहून बाकी सगळ्यांचा विश्वास आहे, पण अश्विन मात्र इथे अजिबातच विश्वास ठेवायला तयार नाही आहे. आणि त्याच वेळेला आता इथे रविराज आणि प्रतिमासुद्धा येतात आणि रविराजसुद्धा आता ते व्हिडिओ पाहतात. आणि रविराजांना कळतं की प्रियाचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. आणि रविराजांनाही कळतं की ही मुलगी आपली नाहीच आहे, ही खोटाडी मुलगी आहे. त्यावर आता रविराजांना अश्विन म्हणतो की रविराज काका, तू सुद्धा हेच म्हणतोयस का? अरे हे सगळेजण फसवत आहेत. अर्जुन सायलीचा हा सगळा प्लॅन आहे असं आता अश्विन म्हणत असतो. त्याच वेळेला रविराजाने प्रियाचे जे आधीचे DNA रिपोर्ट्स आहेत, जे खोटे आणि फेक DNA रिपोर्ट्स आहेत, ते रविराजाने आणलेत. आणि ते आता ते अश्विन समोर ठेवतात आणि म्हणतात की तू सांग, याच्यामधले खरे DNA रिपोर्ट्स कोणते आहेत आणि खोटे कोणते आहेत, तूच ओळख. आणि त्यावेळेला आता अश्विन ज्यावेळेला ते DNA रिपोर्ट्स पाहतो, प्रियाने जे आधीचे DNA रिपोर्ट्स दाखवलेत त्या DNA रिपोर्ट्स खोटे असतात. म्हणजे ज्यावेळेला प्रिया पहिल्यांदाच भेटलेली असते आणि त्यावेळेला जेव्हा रविराजांसोबत तिची DNA टेस्ट केलेली आहे ते रिपोर्ट्स फेक आहेत, हे आता अश्विनला समजलेलं आहे. आणि आत्ता जे केलेले DNA रिपोर्ट्स आहेत ते ओरिजिनल आहेत, हे आता अश्विनला समजतात. अश्विनचे डोळे उघडलेत आणि अश्विनसमोर आता प्रियाचा खरा चेहरा आलेला आहे. म्हणजे प्रिया खोटारडी, इतकी दिवस ती सगळ्यांना फसवत आली आहे. आणि हे सगळं सत्यता समोर येतात सायली आणि अर्जुनने प्रियाचा हात धरून तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेला आहे.